चला शिकूया आरीवर्क. आज आहे आपला डे 10 आणि आज आपण बघणार आहोत कशा प्रकारे बंच बीड फिक्सिंग करायची आहे ते. यामध्ये आपण बघणार आहोत 3 mm, 4 mm, ड्रॉप बीड, राईस बीड, पर्ल बीड्स कशा प्रकारे आपण फिक्स करू शकतो. हे सगळे मटेरियल जे असतात हे प्लास्टिक बेस्ड असतात. सो यांना फिक्स करण्यासाठी सर्वात आधी आपण जे चेन स्टिच करताना केलं होतं त्याच प्रकारे आपण इथे एक छोटीशी चेन घेणार आहोत आणि तिला लॉक करून घेणार आहोत. लॉक करताना तुम्हाला धागा जो आहे तो छोटासा ठेवणं गरजेचं आहे, कारण की तुमचा धागा त्या कारणाने वरती नाही राहत. सो छोट्या धाग्यामध्ये मी स्टिच घेते आहे आणि स्टिच घेतल्यानंतर धागा खाली ओढल्यामुळे जरा पण धागा माझा वरती नाही राहील. आता आपल्याला काय करायचंय, 3 mm साईजचे जे बंच बीड आहेत ते आपण या नीडल मध्ये घेणार आहोत. मी 2-2 बीड फिक्स करणार आहे. एक एक बीड पण तुम्ही फिक्स करू शकता, पण त्याच्यामध्ये गॅप दिसू शकतो. सो धागा वरती काढायचा आहे. काढल्यानंतर एक्झॅक्टली जसे आपण शुगर बीड प्लेस केले तसेच त्यांना प्लेस करायचं आहे आणि हा जो धागा आहे हा छोटा करून घ्यायचा आहे आणि त्यांना मागच्या बाजूला दाबल्यानंतर एक चेन स्टिच घ्यायची. सो आता हे आपले 2 बीड्स जे आहेत ते इथे फिक्स झालेले आहेत. तर पुन्हा आपण 2-3 mm बीड घेणार आहोत. धाग्यामध्ये टाईट पकडून त्यांना ढकलणार आहोत आणि धागा छोटा करून आपण आणखी एकदा चेन स्टिच घेणार आहोत. सो अशा प्रकारे मी 3 mm चे बीड लावलेले आहेत आणि तेही आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत की बिलकुल टाईट असणं गरजेचे आहे, त्याच्यामधून धागा जरा पण दिसता कामा नये. आणि अशा प्रकारे आपण 3 mm लावले. 3 mm पेक्षा एक साईज मोठे आपले 4 mm बीड असतात. तो 4 mm बीड वरती काम करतानाही तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे आणि जे सर्क्युलर बीड्स आपले असतात ते आपण 2-2 घेणार आहोत आणि जे वेगवेगळे शेपचे बीड्स असणार आहेत ते आपण एक एक घेणार आहोत. सो आता आपण बघूया 4 mm बीड. सो 4 mm बीड हा जो आहे हा 3 mm पेक्षा थोडासा मोठा असतो. धागा वर काढणार आहोत आणि इथे मी 4 mm चे बीड एक एक करून लावणार आहे, कारण की ते साईजला मोठे आहेत. सो एक बीड घेतलाय आणि चेन स्टिच घेतली आहे. पुन्हा दुसरा घेतलाय, चेन स्टिच घेतली आहे. आता ज्या प्रकारे आपण 4 mm आणि ड्रॉप बीड लावलेले आहे त्याच प्रकारे तुम्हाला बाकीचे पण जे बीड्स आहेत जे आहेत राईस बीड, पर्ल्स बीड ते पण प्लेस करून घ्यायचे आहेत. हे बीड्स घेताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला एक एकच बीड घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टाईट पद्धतीने हे प्लेसमेंट करत जायची. शेवटची लाईन आपली जी असणार आहे ती मोतीची असणार आहे. मोती हे 4 mm चे आहेत. ज्या प्रकारे आपण गोल्डन बीड्स लावलेले आहेत त्याच साईजमध्ये आपले मोती पण असणार आहेत. त्यामुळे हे पण तुम्हाला एक एक करूनच लावायचे आहेत आणि सेम वरती ज्या पद्धतीने आपण प्लेसमेंट केली त्याच पद्धतीने तुम्हाला हे पण प्लेस करून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आज आपला डे 10 संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.